हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार आहे, नवीन दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझे हस्बंड काय करतात, जॉब करतात की बिझनेस करतात. माझ्या हस्बंडने केलंय मास्टर्स इन इंजिनिअरिंग. तर तुम्ही गेस करू शकता काय करत असेल. तर ते पहिले जॉब करत होते, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होते 3 वर्ष. पण काही कारणामुळे, काही सिच्युएशनमुळे मग त्यांनी हा बिझनेस ओपन केला. कसला बिझनेस? तर तो आहे म्हणजे केक शॉप. केक शॉप प्रोफेसर वरून डायरेक्ट केक शॉप. मग केक शॉप ओपन केली. आम्हाला तेच टेन्शन होतं, चालणार नाही चालणार, कसं चालणार. पण देवाच्या कृपेने या 29 जुलैला केक शॉपला 8 वर्ष पूर्ण झाले आणि ते मस्त चालत आहे. मग आमच्या केक शॉपचं नाव आहे रेड फोर्ट केक अँड बेक. ते आहे चारकोपमध्ये, कांदिवली वेस्ट. चारकोपमध्ये 2 ब्रांच आहे, एक आहे रॉकमध्ये आणि एक आहे चारकोप मार्केटमध्ये. पण ती बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंट मध्ये गेल्यामुळे आता शिफ्ट केली आहे चारकोप डेपोकडे, चारकोप डेपोच्या गल्लीमध्ये. तर त्या शॉपच्या गणेश पूजा आणि ओपनिंगचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ओपनिंग शॉपला नक्की विजिट करा. जे या एरियात राहणारे असतील ते नक्की शॉपला विजिट करा. जर तुम्हाला डिटेलमध्ये ऐकायचं असेल की माझे हस्बंड इंजिनिअरिंग कॉलेजमधून डायरेक्ट केक शॉपमध्ये म्हणजे कसं ट्रान्सफर झालं, त्यांचं कसं त्यांनी ते डिसिजन घेतलं, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की ह्यावर डिटेल व्हिडिओ मी बनवू का नको. तुम्ही सांगणार तर मी ह्यावर डिटेल व्हिडिओ बनवणार की प्रोफेसरमधून केक शॉपमध्ये कसे ते इंटरेस्ट आला त्यांना, कसं त्यांनी केक शॉप ओपन केला. मग चला व्हिडिओ पुढे बघत राहा. ठीक आहे, फुल घ्या. फुलाने तिकडे तुमचं कुलदैवत आणि इथे तुमचं वास्तुदेवता मग दोघांच्या नावी पाणी सुद्धा. ओम श्री कुलदेवता भ्यो नमः, ओम श्री वास्तुदेवता भ्यो नमः ठेवून द्या. त्या अगोदर फुलाच्या नारळाला परमानंद सौरभ्य बरी इथे कोळीने ठेवले बघा, तसंच व्हायचं. त्या नारळाला त्या पाणी टाकलं. परमानंद सौरभ्य परिगंधम दारे श्रीगंधम दाडव सौरभ्य चंदनम प्रतिक्रियताम मंगलम करम सिद्धम. वनस्पती रसोपेत अगर अक्षराम तवलाम दिव्य असली वनस्पती रसोपेत गंधाड धूपोत्तम अग्रेसदं धूपेन तां धूपम समर्पयामि लाद्याला. चंदनम प्रतिक्रियताम माल्यादी सुगंधनी मला त्याच निवे प्रेमानिता पूजा पुष्पाणि समर्पयामि. सदांद अगरबत्ती आनंद सौरभ्यं परिगंधं धारयामि श्रीगंधं चंदनं दिव्यगंधाढं सुमधुरोदयत चंदनं अगरबत्ती निवळ. वनस्पती रसोपेत गंधाढ धूपोत्तम अग्रेसदं धूपेन तां धूपं. ठीक आहे, पाणी फुल घ्या ना, फुल घ्या पाणी, फुल घ्या ना. वास्तवपदायनं मला त्याचं भोजन परमानंद सौरभ्य परिगंधं धारयामि श्रीगंधं चंदनं दिव्यगंधाढं हळद राहिली. माल्याने सुगंधनी मला त्या निवेदनाची आता पूजा पुष्पाणि समर्पयामि. डेट आतमध्ये गेला तसे बरोबर आहे, तसं असतं. नारळ उचलून हातात घ्या, फुल ठेवा खाली. या इकडे बोलते या वेळेस 3 वेळा गोल फिरवायचा. वास्तवस्पदा नमस्ते तो बोलते या वेळेस मध्यम धान्य हल्ली समृद्धी गुरु सर्वदा फोडा देते. हा 2 तुकडे करा. शेंडीचा भाग इकडे ठेवा, मोठा भाग आहे तो इकडे ठेवा. शेंडी बाहेर करायची. ओम विधातत्व शोधयामि स्वाहा. ओम शिवम तत्वं शोधयामि स्वाहा. परत मला सोडा. ओम सर्वं तत्वं शोधयामि स्वाहा. परत 3 वेळा प्यायचं.
ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओ हात ओलाय, डोळ्याला पाणी लावा, हात जोडा. ओम भू ओम भू ओम सु ओम जन ओम तप ओम तप सवितृवर्णं भर्गो देवस्य धीमहि अभिषेदात् सिद्धं पूजिते सुरासुरेश्वरं विघ्नहरतस्मै गणाधिपतये नमः. सर्वप्रारब्धकार्येषु त्रैगुणेश्वरः देवान्ति शुद्धनसिद्धि ब्रह्मेश महेन्द्रा नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भाय नमः शिवाय कल्याणी कुलेन्द्रिये नमो नमः. हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रोतमानस्याद्य ब्रह्मणोदिते परादेशे उपदेशे द्वैतवरः कल्पे अनेवश्वतमन मंत्रे कलियुगे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे श्रीशैल पश्चिम प्रदेश. सरळ करा. काय तुम्हाला खड्डा होता ना, खड्ड्यात पाणी टाका. आपण संकल्प करताना आपला हात ओला पाहिजे. बोला मम मम आत्मनः आत्मनः श्रुती श्रुती स्मृती स्मृती अगमोक्त अगमोक्त पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम् अस्माकं सहकुटुम्बानां सहकुटुम्बानां सहपरिवाराणां सहपरिवाराणां द्विपद द्विपद चतुष्पद चतुष्पद सहितानां सहितानां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयु आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अभिवृद्ध्यर्थं सकल सकल कुटुम्बानां कुटुम्बानां प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थं प्राप्त्यलक्ष्मी प्राप्त्यलक्ष्मी चिरकाल चिरकाल संरक्षणार्थम संरक्षणार्थं व प्राप्त्यलक्ष्मी प्राप्त्यलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थं मनोइच्छित मनोचित कामना कामना प्रसिद्ध्यर्थम प्रसिद्ध्यर्थं यथा मिलित यथा मिले उपचार द्रव्य उपचार ध्यान ध्यान आवाहनादी आवाहनादी हे तुमचं आहे. मम मम व्यावसायिक व्यावसायिक वास्तुस्थाने वास्तुस्थाने गणेश पूजन गणेश पूजन कृत्यर्थ कृत्यार्थ पूजामः पूजामः करिष्ये. करिष्ये. ओम सर्वज्ञाय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. सर्वज्ञाय नमः. सर्वज्ञाय नमः. सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु गंगा माता मावे अभिस्थापयामि पूजयामि. घरातल्याच कोणातून मोठं मांडा यातलं पंजाब आहे. तुम्ही हातला कोळीनी अष्टगंध परमानंद सौरभ्यं परिगंधं धारयामि श्रीगंधं चन्दनं दिव्यगन्धाढं सुनन्दुलरहितं चन्दनं प्रतिवेदाम् रश्मीचिह्न समायुक्तं रक्तवर्णं सुज्योतं सुमङ्गल्यं करं सिद्धं कुङ्कुमात् चन्दनं प्रतिगृह्यताम्. शर्कराखण्डखाद्यानि नेत्यं नेत्यादिपानीयं समर्पयामि. अगस्त्यं धूपयुक्तं धूपं समर्पयामि. असे करून भूमातेचे आशीर्वाद घ्या. धरणीकर भस्मभूतं विद्युत कांती समोरून कुमार मंगलमूलं भूमाताय नमस्कारं करोमि. असे करून चारित्र्य नमस्कार करा. अपरसुंते भूताय भूता वैसुंते भूता विघ्नकर्ता नस्य नस्य अंतुनार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षणां भूयोद घंटानि सर्वोपदर्शनं घंटानेताभ्यो नमः. सकलपूजा च गन्धपुष्पं समर्पयामि. परमानंद सौरभ्यं परिगन्धं धारयामि श्रीगन्धं चन्दनं दिव्यगन्धाढं सुनन्दुलरहितं चन्दनं प्रतिगृह्यताम्. माल्यानि सुगन्धानि मालत्यानि निवेदयामि. पूजा पुष्पाणि समर्पयामि. शर्कराखण्डखाद्यानि नेत्यं नेत्यादिपानीयं समर्पयामि. वनस्पतिरसोपेतगन्धाढ्य धूपोत्तमाग्रे सन्यां धूपयुक्तां धूपं समर्पयामि. घंटे उत्सव नारायणाला वाजवत आगमनार्थंतु देवानां गमनार्थंतु आगमनार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षणां पूर्योद घंटानित्यं सर्वोपघंटानेताभ्यो नमस्कारं करोमि. परमानंद सौरभ्यं परिगन्धं धारयामि श्रीगन्धं चन्दनं दिव्यगन्धाढं सुनन्दुलरहितं चन्दनं प्रतिगृह्यताम्. अगरबत्ती वाजवटा माल्यादि सुगन्धानि मालत्यादि निवेदयामि. पूजाद पुष्पाणि समर्पयामि. अक्षरां दौलां दीर्घायुष्यं अर्पयामि. महाभक्त्या प्रसीद परमेश्वर. शर्कराखण्डखाद्यानि नेत्यं नेत्यादिपानीयं समर्पयामि. अगरबत्ती वनस्पति धूपोत्तमाग्रे सदां धूपयुक्तां धूपं समर्पयामि. देवाकडून नमस्कार करा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनं पदाप्राप्नुयामि. प्रियाणां तु अभिवृद्धिनिधीनां तु आनिर्वृद्धिं नाम सर्वम् अहं जानकतमात्मजाशिगताम्.
वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समूह निर्विघ्नं गणपते नमः अभयामि स्थापयामि पूजयामि अवनक्षत्रं समर्पयामि एक चमचा पाणी टाक आता पंचामृत श्री सिद्धिविनायकाभ्योन्मः शुद्धोदकेन स्नानं समर्पयामि परत पाणी तदनंतर शुद्धोदकेन स्नानं समर्पयामि ठेवून त्या पंचामृतावर टाकतात पळी करून घ्या पाण्याची श्री सिद्धी समर्पयामि परत पाणी तदनंतर शुद्धोदकेन स्नानं होतं ना पाणी आता बोलून घ्या श्री सिद्धिविनायकाभ्योन्मः सुगंधिद्रव्यं समर्पयामि आता होतं पांढऱ्यानं पाणी घ्या स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या म्हणून प्रतिक्रियतां हरिद्रासून सौभाग्यदायी निग्रह अक्षरां धवलां दिव्यासीमितिं अर्पयामि महाभक्त्या प्रसीदमे परमेश्वर वनस्पतिरसोपेत गन्धाढ्य धूपोत्तमाग्रे सुन्दं धूपयुक्तं धूपं समर्पयामि श्री सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः काण्डान्ते काण्डदुर्वाङ्कुराणि समर्पयामि तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने मी नवीन व्यवसाय चालू करत आहोत त्या व्यवसायामध्ये आम्हाला सर्व प्रकारचे आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळून आमच्या या काय मनोइच्छित कामना पूर्ण कराव्या तसे एकाच्या दोन परिस्थितीमध्ये वृद्धी व्हावी आणि आपले सगळे कृपा असेल आपल्या कृपा आशीर्वादाने आम्हाला जे काय मिळालं आहे त्याच्यापेक्षा जास्त तृप्तीने मिळावं आणि जी काय दर्शन माते मना कामना पूर्ति जय देव जय देव लावण्य सुंदर मस्तकी शांती त्यांच्यावरती सकाळ ते कळत नाही घरातून येतात तांदूळ मोक्षातच जातात असं नमस्कार करा त्या दोन वाटेच्या टिश्यू आहे ना येतोय का आहे टिश्यू
ठीक आहे पकडा ना. आपण बाहेरच विश करूया का? केक कट. केक कट. त्याच्यावर ठेवणार आहे केक? त्यांना जाऊ दे. तुमची चिल्ली दिली सगळ्यांना बोलव. एकच आहे श्लोक. अजून एक कोणतरी होतं, 2 होते. चला मग व्हिडिओला इकडेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. टेक केअर. सी यू.